हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी पूजा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे बुधवार आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे मेथीचे पराठे। तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। तर चला मग सुरू करूया आपण। मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून मेथीची भाजी घेतली आहे। थोडीशी कट पण केली आहे। ती साधारणतः 1-1.5 वाटी असेल ही भाजी आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ पण ॲड करणार आहे। 3-4 चम्मच बेसन पीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहे। बेसन पिठामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्यांना। आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, थोडेसे जिरे आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपल्याला मिक्सरमध्ये 2 मिरची, थोडासा लसूण आणि अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची। ते पण आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। आता थोडीशी धने पावडर टाकते मी, अर्धा चम्मच। आणि जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती हिरवी मिरची आणि लसूण अद्रकची, ती आपण टाकू। आता याच्यामध्ये थोडंसं दही टाकते मी, 2 चम्मच। दह्याने खूप छान टेस्ट येते पराठ्यांना। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। मेथीचे पराठे तर माझे खूप फेवरेट आहेत। तुमचे आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खूप दिवसांपासून मला बनवायचे होते पराठे, कारण बरेच दिवस झाले मी बनवले नव्हते। तर म्हटलं चला आज बनवू आणि तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता हे सगळं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं पीठ पराठ्यांचं। हे मेथीचे पराठे जितके टेस्टी असतात ना, तितकेच हे हेल्दी पण आहेत खाण्यासाठी। तर आता पावसाळ्याच्या क्लायमेटमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते, तर हे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो थंडीच्या क्लायमेटमध्ये। आता इथे मी थोडंसं तेल पण टाकते आणि आता पिठाचा गोळा छान मळून घेते। तर आपलं पीठ रेडी आहे आणि मी हे 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर चपात्या करून घेतल्या होत्या। चपात्या झाल्या, मग त्याच्यानंतर आता मी पराठे बनवायला घेतले। तर आता आपण इथे पराठे बनवूया। आता पराठा रेडी झाला आहे आणि आता तवा पण तापत ठेवला आहे इकडे गॅसवर। तर आता पराठा आपण त्याच्यावरती टाकूया। दोन्ही साईडने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे।
तर इथे आपला मेथीचा पराठा दोन्ही साईडनी छान फ्राय झालेला आहे आणि रेडी आहे. तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते. हे पराठे गरम गरमच खूप छान लागतात. छान झालं. तर अशाच प्रकारे मी आता बाकीचे सगळे पराठे बनवून घेते. तर इथे आपले मस्तपैकी स्वादिष्ट पराठे रेडी आहेत. हे पराठे तुम्ही टोमॅटो केचप किंवा दही सोबत खाऊ शकतात. खूप छान लागतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली मेथी पराठ्याची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आता दुपारचे 3 वाजले आणि चिकीला पण स्कूलमधून घेऊन आले मी आणि आलाय तो बसलाय आणि त्याचा आता होमवर्क पण घ्यायचा आहे. तर पुढे काय रुटीन आहे हे स्किप न करता बघत राहा व्हिडिओमध्ये. What are you doing, Chiki baby? Very good, very good, very good. What number is this? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. चिकीचा स्टडी पूर्ण करून झालेला आहे आणि आता त्याला झोप पण आली होती. तर तो दररोज स्कूलमधून आल्यावर आधी दूध चपाती खातो आणि मग तो झोपतो. रात्रीचे 8:30 वाजले आणि चिकीचे डॅडी पण आले होते घरी. दुपारी आम्ही थोडा वेळ मस्त आराम केला. चिकी पण झोपला होता, तो आत्ता उठला थोड्या वेळापूर्वी. आता वाजले आहेत रात्रीचे 8:30 आणि स्वयंपाक वगैरे पण रेडी आहे माझा. तुमच्यासोबत शेअर करते मी काय बनवलं आज आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.